कढई गरम झाली की आपण त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहोत। तेल थोडंसं गरम झालं की मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि जिरा छान असा तडतडला की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत खडे मसाले, 1 तेजपत्ता, 2 लाल मिर्च, 1 चक्रीफूल, 1 काळी इलायची आणि जावेत्री। आता हे छान असं मिक्स करून घेऊया। याला थोडंसं भाजू द्यायचं। आता थोडासा फ्रेग्रन्स यायला लागला की मग याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कांदा। मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। कांद्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचं आहे। असा ब्राऊन कलर आलेला आहे तर आपण याच्यामध्ये 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालतोय। आता छान असं मिक्स करून घेऊया। एक साधारण 1 मिनिट याला छान असं परतून घेऊया। कांद्याला छान असा कलर आलेला आहे आता तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये असं 2 टोमॅटो ॲड करणार आहोत। मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा याच्यामध्ये घालून घेऊया। थोडीशी अशी कोथिंबीर, याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मी इथे चवीपुरतं मीठ घालते आहे कारण टोमॅटो छान असा आणि सॉफ्ट होतो। याला मिक्स करून घेऊयात आता। यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घालते, 1 चमचा धने पावडर, गॅसची फ्लेम लो करूया आणि याला मिक्स करून घेऊया। मी 1 चमचा गरम मसाला घालते। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान असं परतलं आहे आणि छान मसाल्यांचा सुद्धा वास येत आहे। तर आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत राजमा। तुम्ही बघू शकता भाजीला कलर एकदम छान आलेला आहे। तर मस्त असं आपण मिक्स करून घेऊया। मी 1 चमचा राजमाला स्मॅश केलेला आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडीशी थिक बनेल। आणि अगदीच थोडं मी यामध्ये गरम पाणी घालत आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि याला छान 5 ते 10 मिनिट याला शिजू द्यायचं आहे। आपली राजमा भाजी रेडी। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर अजून घालूया। राजमाची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।